साधू महात्मा भिक्षा मागत होता. साधू महात्मा भिक्षा मागत होता. भिक्षा मागत असताना एका पतिव्रतेच्या दारात गेला आणि पतिव्रतेला सांगितलं, भिक्षाम देही माई, माई भिक्षाम देही. ती पतिव्रता भिक्षा घेऊन आली. पतिव्रतेच्या तोंडाकडे बघितलं आणि साधू महात्म्याला सांगितलं, माई मी तुमच्या हातून भिक्षा घेऊ शकत नाही. वाट काढली आणि जाऊन समोरच एक घर होतं जिथं वेश्या व्यवसाय करणारी बाई राहत होती. वेश्या व्यवसाय करणाऱ्या बाईच्या दारात गेला साधू महात्म्याने आवाज दिला, माई भिक्षाम देही. त्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या बाईनं सुपात दान आणलेल्या, जे दान करायचे त्या वस्तू आणल्या. साधू महात्म्यानं त्या वेश्येच्या हातून दान घेतलं. त्या पतिव्रतेला बघत होती. पतिव्रतेने आवाज दिला, साधू बाबा इकडे या, इकडे या म्हणले. काय झालं माई? बाबा मी पतिव्रता असल्यावर माझ्या हातून भिक्षा घेत नाही आणि एक वेश्या व्यवसाय करणारी तिच्या हातून तुम्ही भिक्षा घेताय, तुम्हाला साधू तरी कसं म्हणावं? मनाला प्रश्न पडलेला आहे, तुम्हाला साधू तरी कसं म्हणावं? साधू महात्म्यानं सांगितलं, बाई साधू खरा की खोटा हे अजून मलाही माहिती नाही, पण तू पण ठरवू नकोस. मग तुम्ही माझ्या हातून भिक्षा का घेतली नाही? साधू महात्म्यानं सांगितलं, बाई ती बाई वेश्या व्यवसाय करते, तिच्याकडे येणारे जाणारे ग्राहक किती आहेत याची गिनती तू ठेवते, तिचं सगळं केलेलं पाप तुझ्या डोक्यावर आहे म्हणून तुझ्या हातून भिक्षा घेतली. मग बाबा मी पतिव्रता असल्यावर जर माझ्या डोक्यावर हे पाप येत असेल तर या पापाचं भागीदार कोण? साधू महात्म्याला सांगितलं, पाप धुवायचा एक पर्याय सांगतो. म्हणे काय? तुमच्या गावामध्ये अनोळखी व्यक्ती मरेल, त्या म्हाताऱ्याला तुम्ही बघितलेलंही नाही, तो म्हातारा मेल्याच्या नंतर त्याच्या प्रेतयात्रेजवळ जाऊन रडायचंय. कसं रडायचं? जसं पत्नी पतीसाठी रडते, बायको नवऱ्यासाठी रडते, तसं तुला रडायचंय. आम्हाला माहितीये, तुला पण माहितीये, त्या माणसाचा तुझा काही एक संबंध नाही, पण तुला त्याला नवरा म्हणून रडायचं आहे. म्हातारी तिथं गेली आणि म्हातारी रडायला लागली. जसं की आपण रडतो, पती मेल्याच्या नंतर बाई रडते नाही का, पत्नी, तसं म्हातारी रडायला लागली. मग प्रेत यात्रेवर हजारो बाया बसलेल्या होत्या. त्या बायांनी ऐकलं, पैगईचा नवरा तर दुसरा आहे, तो तर चांगला आहे, आणि या माणसाला राम म्हणून रडते, म्हणजे याच्या सोबतीचं काहीतरी चुकीचं नातं होतं. सगळ्या बाया चर्चा करायला लागल्या, सगळ्या बाया कुचू करायला लागल्या, बैगईचं काहीतरी होतं या म्हाताऱ्यासोबत, बैगई ही पापी, ही दुराजी, नालायकी, ही चुकीची वागली. सगळ्या बाया चर्चा करायला लागले. तिचं पाप धुतलं गेलं. प्रेत यात्रेवर येणाऱ्या सगळ्या बायांनी वाटून घेतलं. कळतंय का माझं बोलणं? म्हणून समोरचा काय करतोय त्याच्यापेक्षा आपण काय आहोत ही गोष्ट लक्षात ठेवायची. विठ्ठल विठ्ठल सांगायचं असं आहे, जीवन जगत असताना भरपूर अनुभव येतात आणि मला अनुभव मांडायला आवडतात कीर्तनातून. कारण भगवंत तर सांगायचाच आहे, देव सांगतोच, पण देव लोकून कोच आणताय म्हणजे आपण आंधदोषने जायला पाहिजे. बरोबर आहे ना? म्हणजे आंधदोषने पाणी काही नाही, विचारच नाही, स्वच्छ वेशने जावायला पाहिजे. नाही ते आपला मन मग दुसऱ्याबद्दल द्वेष आहे, दुनियाभरनी गाण बरी द्यायची, आणि आपण मंदिर मागू अजिबात देऊन जोडे आपली बापनी ठेवती येईल नाही. बरोबर आहे ना? एखादी माय पोरा माझे दोई येतोय, जरूर जावायला पाहिजे, पण घर नवरा पाणी मागला तर त्याला सांगितलं, टाय का पट तू काय मरी नाही चालना, पहिले देव दोई येते. महादेव खुश होई जायचा. तू महादेव उलट सांगे, हो बाई तू गरज राह, नाही तर मन पार्वतीला बिघाडीत असे. तुम्ही मंदिरात जाताना पहिले तुमचे नियमाचे पालन करा तर सक्सेस आहे, नाही तर अजिबात नाही. आता आमचा महाराजीचा आमच्या सगळे महाराज मंडळी आम्ही बसलो होतो, चर्चा चालू होती. एखाद्या वेळेस एखाद्याला बदनाम करतायत, करू द्यायचं, काय फरक नाही पडत. आणि बघा, तरुण भावांना आपला संदेश आहे, महाराजी सगळ्यांना माझा संदेश आहे. मी तुमच्यापेक्षा कदाचित लहान असेल, मी तुम्हाला शिकवेल एवढा मोठा नाही, तर वयस्कर बाबा लोक बसलेले माझ्या बापाच्या वयाचे. पण तुम्हाला सांगतो, जीवनामध्ये सक्सेस जर व्हायचं असेल तर आजूबाजूला बघायचं नाही, आणि उघड भाषामा म्हणा, गावनी भाषामा, गावठी भाषामा, आयराणी भाषामा, भुकणारा पुत्रासनी वर्ष लागा नाही. भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागायचं नाही जीवनात सक्सेस व्हायचं असेल. अजून सांगतो ऐका, तुम्हाला मित्र वा दोन्ही हेरा असा बजेट माझे
जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल ना तर कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. आता तुम्हाला सांगतो, सगळ्या महाराज मंडळी, आपण वारीला चालतो. वारीला चालत असताना आपण एकमेकांना काय म्हणतो? माऊली म्हणतो. मान्य आहे तुम्हाला? माऊली हा शब्द कोणासाठी वापरला जातो? स्त्रीलिंगी की पुल्लिंगी हा शब्द? स्त्रीलिंगी, बरोबर आहे ना? मग हा स्त्रीसाठी वापरला जाणारा शब्द आहे. आणि दुसरी व्यक्ती असेल त्यांना शोभतो ते म्हणजे माऊली ज्ञानोबारायांना, गुरुजी, बरोबर ना? माऊली ज्ञानोबारायांना का? कारण ती जगाची खरंच माऊली होती, माऊली ज्ञानोबाराय, नाही का? कोणालाच वाईट म्हणलं नाही. जे फळांची व्यंकटेश सांगतो नाही का? प्रत्येकाचं हिताचं मागणी मागितली माऊलीने, म्हणून माऊली प्रत्येक पोराचा विचार करते, म्हणून माऊली माऊली बरोबर आहे. पण आपण चालणारे काही काही दारू सोडायला जबरदस्ती लई जातं, त्या रस्त्यावर पियत राहतं, तरी त्याने म्हणणारा काय म्हणतं? माऊली, बरोबर आहे ना? मग आता तुम्हाला मी असं विचारतो, जर माऊली नसताना आपल्याला माऊली पदवी करून घेतो, आपण ऐकून घेतो, आणि जर एखादा गोंडायचा ना बोऱ्यासारखा राधा राणीचा शृंगार करून जर सांगत असेल का मी गोपिकाचा भाव घेऊन कीर्तन करतोय, हे का बरं ऍक्सेप्ट करत नाही? तुम्हाला माऊली शब्द चालतोय, माऊलीची एवढी आपली लायकी नसताना आपल्या लोक माऊली म्हणतात, हे चालतं. आणि जर रविकिरण महाराज म्हणत असेल मी राधा राणीचा भक्त आहे, राधेचा शृंगार करून कीर्तन करेल, तर हे का बरं ऍक्सेप्ट करत नाही? हे मान्य करायला पाहिजे की नाही? आणि मग जर म्हणतो महाराज तुम्ही काय राधा राणी होई जाशात का, मग तुम्ही काय ज्ञानोबा होई जाशात का? मी जगायची पद्धत अशी बदलून टाकली. तुम्हालाही सांगतो तरुण भावांना, जे बाबा लोकांचं झालेलं आहे त्यांना मी शिकवेल एवढा मोठा नाही, पण तरुण भावांना सांगतो, जाऊन जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर लक्षपूर्वक ऐका. हो, हा लाईट लावलाय आपण कशासाठी लावला हो गुरुजी? उजळ करण्यासाठी. लाईट कशासाठी लावले? माडीच उजळ व्हायला पाहिजे, बरोबर आहे ना? उजळ व्हायसाठी ना. हो, जट लाईट लाव का तर किडा पडतात, काय मत आहे तुम्हाला? हा, पण एक गोष्ट लाईट पाहिजे आपली शिकणी, किडा कितला का करत ना, लाईट बंद होत का हो बाबा? हा, लाईट अजिबात बंद होत नाही, कारण लाईट ने ठरेल किडा कितला का करत नाही, या पायटे मरतात काल दिन मला आपण चालू बनशी लाईट सारखं जगू. आपण सांगत घोडा जर मंडपात नवरदेव जर मंडपात तुम्हाला सुरक्षित पोचवायचा असेल, नवरदेव जर मंडपापर्यंत सुरक्षित पोचवायचा असेल तर घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या, त्या जापडी लावणं गरजेचं. जापडी का बरं लावणी पडली? घोडा 50,000 नाही की 50 लाख नाही, या किंमत नाही. घोडा कितला बी मागा राहू द्या का सस्ता राहू दे, त्याला जापडी लावाशिवाय नवरदेव सुरक्षित जावा नाही. का? कारण आजूबाजूने त्याला दिकाल नाही पाहिजे, कारण आजूबाजूने दिखताच टांगा पलटी घोडा परात, त्याले आजूबाजूने दिखालेच नको मनीषीन जापड्या लावण्यात. जापड्या लायल राहण्यात समजिले नवरदेव मंडप पर्यंत सुरक्षित. ज्या दिन जापड्या काढल्यात तवय मग उलट काय होईल काय सांगता येईल नाही. तसं आपल्याला जर सक्सेस व्हायचं असेल ना, अगोदर झापड्या लावणं गरजेचं आहे, समाजाकडे बघणे नाही. हा, आणि जर एखादा पोरगा काही करायला निघसच, समजा एखादं पोरग गावाना जर काही करायला निघणच, दोन आगाव राहतच वयलच मग आई गावात का चांगलं दिखऱ्या ना, बडा बाबा कीर्तन लिहि बसले, खरंच मस्त गाव दिखऱ्या ना, तुम्हाला वातावरण बी खास एक नंबर गाव आहे. जिथला तरुण तिथला म्हातारा बाबा विषयच कीर्तन मग एक नंबर गाव शे. पण काही काही गावेस ना एखादं पोरग जर काही करायला निघणं ना, कुचरवट्टावर दोन म्हातारा बसेल राहतात, मग त्या येरा आले खरं तात्या भावड्यान पोया येडान माय काय विकरत पडत माप तात्या पण यांना तीन जोड राहत शिवी गाव रे येड चालत. आणि ते पोरग सक्सेस होईना का 6 महिना 12 महिना 2 वर्ष अवघटा गाव ते पुढे जास पेडा मागायले, बावड्यो पेडा बिडा काय पाड राहणार तो काही करायला तो किडा पाड राहता का रे, आणि आता सक्सेस होई घ्या तू पेडा मागी राहणार एक उकामा मोका करता उगल. या लोकांच्याकडे लक्ष द्यायचं नाही जर सक्सेस व्हायचं असेल तर. आणि आमच्या संतांची आम्हाला शिकवण आहे, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वतःचा धंदा, आपण आपला धंदा करत राहायचा, लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. हो, मी लक्ष देवानं सोडली ना म्हणे फुल मार्केट मध्ये. हा, उलट असं राहा किडा पाडणार तिकडते तार काय येते चापू उलट.
ध्यान देवानं बंद कर देऊ. काही काही लोक आपल्यासारखा जे म्हणतात बाबा तुम्ही मजा राहत रोकडा मुजीला जातच पाणी पडो का नको पडो आई सांगणं सोपं आहे. पण ज्या दगडाला तुम्ही शालिग्राम म्हणून पुसतात ना बाबा अरे आमना म्हातारा बसेल ज्या शालिग्रामले तुम्ही देव समजून पुसतस ना तो पहिले एक दगड रास आणि एकदम करबड्या रास. पण तो पाणी मा वाई 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 इतका चिकना व्हायचास ना तर त्याला तुम्ही शालिग्राम मनीषने देवारामा ठेवतात. पण त्या शालिग्रामला एकदा विचारतात भाऊ तू पहिला पहिला असाय का तो सांगेल नाही ताई भरपूर घसावत मग तो चिकना व्हायचा. तसं जीवनामध्ये जे लोक मोठे होतात ना नुसतं त्यांचं मोठं झालेलं दिसतं पण त्याच्या मागचा त्यांचा त्रास नाही बघत. हो एखादा शेतकरीने बापरे आई उत्पन्न काढावं कांदा म्हणाले 7 लाख रुपये कमायले ना. अरे 7 लाख रुपये कमायले ना पण तो आता पत्ता पत्ता की येतो तो रात्री 12 वर येणार. विठ्ठल विठ्ठल खर तर वातावरण एक नंबर आहे. ऐकणारे श्रोते चांगले वाजवणारे म्हणणारे महाराज संगीत सगळे चांगले आहेत. आता बघूया तासभरात कीर्तनकार काय गुण पाडते ते. विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय ज्यांची 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ती तुकोबाराय. कोण तुकोबाराय जाडूनी संसार बैसली अंगणी ती तुकोबाराय. कोण तुकोबाराय संसार तुकोबाराय. मी सुरुवातच केली तोपर्यंत बाबा देशने प्रमाणली काय करे. कोण तुकोबाराय त्यांचं नाव घेतल्याच्या नंतर यम सुद्धा थरथरतो ते तुकोबाराय. कोण तुकोबाराय जाडूनी संसार बैसली अंगणी ते तुकोबाराय. आणि ते तुकोबाराय अभंगातून मागणी मागतात. आणि आजचा मागणीचाच अभंग आहे. लास्टवाला दिवस आहे नाही का. आजचा शेवटचा दिवस आहे आणि उद्याचा काल्याचा शेवटचा. मग तो काला झाला की बवासनी आला. काला झाल्यावर पण जर बव्वा आला मग गावकरी विचारतात बव्वा काला काला झाला ना. काला झाला तरी काला. उद्याचं लास्ट पगारवाला कीर्तन आहे उद्याचं. आजचं जागर आहे. आजच्या कीर्तनातून मागणी मागावी लागते. मी मागणी मागतोय तुकोबारायांच्या भावना व्यक्त करतोय. लक्षपूर्वक ऐका. या अभंगातून तुकोबाराय मागणी मागतात. काही अभंगांमध्ये नम्रपणे सांगतात तुकोबाराय नम्रपणे मागणी मागतात. पण या अभंगामध्ये तुकोबाराय जरा दादागिरीची भाषा करतायत म्हणजे मला टकुरी भाषा मला सांगायला. पण हक्काचं भांडण माझे तुकोबाराय करतायत. हक्काचं भांडण कसं हक्काचं. तुकोबाराय गेले मंदिरात भगवंताचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर देवानं तुकोबारायांकडे बघावं आणि तुकोबारायांकडे बघून म्हणावं तुकोबाराय काहीतरी मागानं. तुकोबारायांचा रागानावर झाला. भगवंताकडे बघितलं आणि देवाला सांगितलं देवा तुझी हिंमत तरी कशी झाली एवढी. तुझी हिंमत कशी झाली का तुम्हाला नजरेला नजर मिळून मला विचारतो तुकोबाराय काय मागा. अरे मी काय मागणार आहे तुझ्याकडे आणि तू देणार तरी काय आहे. तुझ्याकडे देण्यासारखं काय आहे. अरे तुझे भक्त तुझ्याकडे मागायला येतात धन द्रव्य काहीतरी मागतात. अरे ते तुझ्याकडे धन द्रव्य मागतात ते तर मी 65 लाखाची जागिरी लोकांवर दान केली. तुझ्याकडनं काय मागायचं. आणि जर बाकीचे भक्त तुझ्याकडनं काहीतरी मागत असतील त्यात मी अजिबात त्या यादीमध्ये माझं नाव येणार नाही. जे भक्त तुझ्याकडे मुक्ती मागतात मला मुक्तीची गरज नाही. तुका म्हणे मुक्ती परणी एल्या नवरी. अरे तिला मी परणून ठेवली माझी बायको करून ठेवली. तू काय देणार आहे देवा आणि देण्यासारखं तुझ्याकडे आहे तरी काय. आणि तुझी हिंमतच कशी झाली मला विचारायची तुकोबाराय काहीतरी मागा म्हणून. देवानं मान खाली टाकली. देवबा म्हणे हो म्हणे बी हिंमत येणे रे दादा. आई लक्ष्मीन सांग आई मन बायकोन सांगा म्हणे हिने विचाराय ना म्हणे तुले. मला माहित होतं तू लेणार नाही असं तुम्ही लेणार नाही मला माहिती होतं म्हणे.
पण बायकोनं ऐकणं पण मन बायकोने बोलतात तर गाजाला आलो होता म्हणजे मन मागे. हो, कारण आई साहेब रुक्मिणी पुन्हा पुन्हा सांगत होते प्रत्येक भक्त येतात तुमच्याकडनं काहीतरी मागतात आणि तुम्ही काहीतरी देतात. फक्त तुकोबरा येतात आणि ते मागत नाही म्हणून तुम्ही काही देत नाही. हे मागत नाही म्हणून द्यायचं नाही, हा व्यवहार झाला का? तुम्ही स्वतःहून तुकोबरायांना विचारा. असं माझ्या पत्नीने मला विचारायला लावलं म्हणून मी तुम्हाला विचारतोय. म्हणजे देवले स्वतःला समजी राहतात तरी सुद्धा बायकोनी सांगा म्हणेश नाही ऐकणं पण कोणले. हा मला बोलणं नाही समजणार का? देव सांग राहता आई मला समजी राहता म्हणे पण मन बायकोनी सांगेल म्हणे विचार राहणं म्हणे. म्हणजे देवनी सुद्धा कोण ऐक आणि मग पुन्हा आपला कळत आहे बायकोना नवरा ऐकत नाही असं मानचेच नाही म्हणतो. हा राजाने दरबार भरवला, राजाने दरबार भरवला आणि असा अशी दिंडोरा पिटवला की बाई जो बायकोचा ऐकतो त्याने एका रांगेत उभं राहायचं, जो बायकोचा ऐकत नाही त्याने दुसऱ्या रांगेत उभं राहायचं. बायकोनं ऐकणारच कोणी रांग होती आणि बायकोनं न ऐकणारच ना लाईन मा फक्त एकच माणूस उभा होता. राजा म्हणे बडी इज्जत घाला नव्हतं पण काही काशाने आपली नगरी मा एक तरी माणूस आहे का तो बायकोनं ऐकत नाही म्हणे. तशी पाहिलं कसे म्हणे अहो पुढे बोला अरे आपला अख्खा नगरी मा एकच असा मर्दशे का तो बायकोनं ऐकत नाही या बोला आता बोलावा. आणि राजा ठरायला होतं जो बायकोनं ऐकत नाही त्याला गोडा बक्षीस देवाने ठरायला होतं. अहो भाऊ एकला उभा होता याला बोलाव म्हणे भाऊ आखी नगरी मा बठ्ठा बायकोनं ऐकणारच नाही लाईन मा येतच तू एकटा आहे म्हणे बायकोनं नाही ऐकणारच नाही लाईन मा आहे. हो म्हणे राजा तसं काही नाही म्हणे मन बायकोनीच सांगेल होतं गर्दी म्हणा का उभा राहिला. आता काय करा ना सांगा. जर अशी सुरुवात असेल माझा भगवंत पत्नीचा ऐकतो तर तुम्ही ना पण ऐकत नाही असं होणारच नाही. ऐकायला सुद्धा पाहिजे, ऐकायला सुद्धा पाहिजे पण चांगलं. हो कारण पत्नी फक्त पत्नी नसते. हो भजेसु माता स्वयेसु रंभा आणि कार्येषु मंत्री. तुम्ही काही काम करायला निघतात ना तेव्हा तुमची पत्नी सावध करते ऐका बरं का त्यामुळे ना भाऊ म्हणले असू दे तू करू नका बरं नाही रोटी चांगलं म्हणत नाही. कार्येषु मंत्री सावध करते तुम्हाला. हो आणि जेव वाढते ना भजेसु रंभा जेव वाढते ना आपल्याला जेवढं पोराला प्रेमात जीव घालते ना तेवढं नवऱ्याला पत्नी जीव घालते. तेव्हा आपली माय बनीच नाही खाबर असते, तेव्हा आपली पत्नी आपली माय बी बनी असते. हो आणि प्रत्येक बाईना स्वभाव आहे नवरान संगे कितली का भांडण करेना तिथला का दांगडो करेना. जर नवरा बुक्या बुक्याचा असू ना लगेच पोरले किंवा पोऱ्याला आराय मारत पाहिजे. पिंट्या तुम आपल्या सांग पहिले चेन दिले मग बाहेरची लोक जो म्हणा. म्हणजे जोपर्यंत नवरा जेवत नाही तो लोक नाही मायना चित लागत नाही एवढी प्रामाणिक प्रेम करत मग तिने ऐकायला बी पाहिजे. तुकोबरायांना सांगितलं देवानं मागाने काही मागायचं असेल तर तुकोबराय म्हणतात मी मागेल आणि तू देशील देणार तरी काय या. पण बघा दोघांचा संवाद आहे. एकीकडे संत आणि दुसरीकडे भगवंत. मागणारा संत आहे आणि देणारा भगवंत. तुकोबराय म्हणतात मला मागायला सांगतो ना मला मागायला सांगतो मी मागेल रे पण ऐक ना माझी मागणी तुझ्याकडनं पूर्ण होईल. आणि इथं तर देव देणार आहे मागणारे संत आहे. दोन्हीची लेवल सारखी पाहिजे. मागणारनी बी तेवढी लेवल पाहिजे देणारनी पण तेवढी लेवल पाहिजे. बरोबर आहे ना. एका ठिकाणी राजा प्रसन्न झाला. राजा प्रसन्न झाला शिकारीला जात असताना प्रधानाला सांगितलं म्हणले प्रधाना जो पहिला शेतकरी भेटेन जो कोणी पहिला भेटेन त्याला तो मागेल ते दान करायचंय. आज मी जाऊन खुश आहे मी खूप आनंदात आहे. जो पण पहिला भेटेल तो मागेल त्याला ते देऊन टाकायचं. रस्त्यानं चालता चालता एक शेतकरी आऊ टाकलत होता. आऊ टाकणारा शेतकरीकडे देत प्रधाननी आणि त्या जोड घ्या म्हणे भाऊ आपला राजा इतका खुश येत ना म्हणे राजाने सांगितले जो पहिला भेटेल तो मागेल त्याला ते दान दे टाकाना म्हणे पहिला तूच भेटेल शे माग म्हणे काय मागणार असेल ते काय दाखवले म्हणे. राजा प्रसन्न आहे. अहो म्हणे भाऊ राजा देवाला तयार आहे म्हणे. काही नाही म्हणे दादा गरतैनो डब्बा बांधलेलो भाजी पोळी पटशे म्हणे तमाकोण पुडी बी येईल फक्त चुनान पुडी विसरी जायला तेवढी मागली म्हणे. देणारा कोण होता राजा पण मागणारा कुठेतरी कमी पडणार. बरोबर आहे ना. मागणाऱ्याची ऐपत
आणि मागणाऱ्याची तेवढी लेवल असणं गरजेचं आहे. अजून सांगतो, मागताना मागणारा किती हुशार असावा. एक आंधळ्याला देव प्रसन्न झाला आणि आंधळ्याला सांगितलं, सुरदासजी मांग लो भाई, आपको जो भी मागना है, पण मागत असताना असं नको मला वावर बी पाहिजे, घर बी पाहिजे, शेती बी पाहिजे, असं नाही. मग एका शब्दात मागायचं, एका शब्दात मागायचं. पण आंधळा किती हुशार आहे बघा, एका शब्दात मागतो म्हणले देवा. म्हणे मागा. काय नाही देवा, मला की नाही माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं बघायचं. हा कोण होता? आंधळा. चांगला पोर भेटत नाही, आंधळ्याला पोर भेटी. म्हणजे का बरं तिथलं भारी मागितली ना. आता या आंधळानं पहिले देवले लगीन करणं शे एका शब्दात. पण किती हुशारीनं मागितलं. आंधळा आहे, चांगला 35-35 नाव घ्या, त्यांना टाया पटत नाही. आता आंधळ्याला बायको देखी देणे, आंधळाले बायको बी देखी देणे. बायको उनी बायको येवानंतर तिले पोरगा होय ना, पोरगा ये बी पोरगा म्हणजे आंधळाला नातू. आणि नुसता नातू होईना नाही, नातू राजा व्हायला पाहिजे आणि त्यांना डोक्यावर राजछत्र पाहिजे. आणि राजछत्र देखांसाठी आंधळा डोया बी पाहिजे. एकच शब्द बट मागितली. मागणी मागताना हुशारीनं नाही का. आणि इथं तर माझे मागणारे तुकोबार आहेत, कोणी साधारण व्यक्ती नाही ना. तुकोबार आहे सांगता, देवा अरे तू मागायला सांगतोय, मला काय देणार आहे रे? अजून तू एवढ्या कर्जात बुडलेला आहे, महाबापाची माझ्या वडिलांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे, मला काय मागायला लावतो? माझ्या वडिलांची मिरासी का देवा, 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 माझ्या वडिलांची मिरासी का देवा. छातीला हात लावून तुकोबाराय सांगता, देवा अरे तू काय देणार? माझं जाऊ दे रे, माझ्या पूर्वजांचीच ठेव तुझ्याकडे एवढी शिल्लक आहे, त्या कर्जातून तू अजून उतराय झालेला नाही, मला काय मागायला सांगतोय? अजून तर माझ्या पूर्वजांच्या कर्जात तू बुडलेला. पण बघा तुकोबाराय पूर्वज सांगतायत, माझ्या वडिलांची ठेव आहे तुझ्याकडे. गुरुजी माझी नाही म्हणले, बापाचा स्वाभिमान, पूर्वजांचा स्वाभिमान सांगताय, स्वतःचा नाही. आणि तुकोबाराय उंच विचारांचे होते, स्वतः संत होते तरी स्वतःला संत म्हणलं नाही, उलट का दुसऱ्या संतांचे उपकार मानून घेतले. काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती. हो भगवंतावर स्वतःच एवढं घेणं होतं तरी तुकोबाराय म्हणतात, माझं जाऊ दे रे, पण माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे. माझ्या वडिलांची स्तुती करतायत, माझ्या वडिलांची ठेव आहे. आणि इथं असं झालंय, 4 मित्रांमध्ये जरी मुलगा उभा राहिला का, अचानक जर का बाप आला ना, तरी घरी जाऊन मायला सांगतो, मन बापले समजा दे बरं, मन मित्रच मारायला नको, येऊ नको देत जो मन बाप, मला मित्र असताच ना. ओ टोनग्या, तुला 4 मित्रच मा बाप येते, तुला लाज वाटस? अरे या 4 मित्रच मा उभा राहा, एक ना तुम बाप नाही करेल एवढं ध्यान मा ठेवतो. पण चुकतंय काय कुठंतरी यांच्या नजरेमध्ये बाप खालती कसा पडतो? आजच्या तरुणांच्या नजरेमध्ये आम्ही कीर्तनकार सुद्धा गाताना म्हणतो, आई माझी मायेचा सागर, आई माझी मायेचा सागर आम्ही म्हणतो. पण कधी बापाचा मायेचा सागर बनलाच नाही का हो? पण आता मी जर भागवताला बसतो ना, तर मी जन्माला घालण्यात देवकीचं जास्त स्तुती करेल. यशोद्यानं सांभाळ केला म्हणून यशोदेची स्तुती करेल. अरे खरी गोष्ट आहे दादा, प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला गेलेत. रडणारी कौशल्य जरूर सांगा, पण पुत्र वियोगाने तरफडून मरणारा राजा दशरथ सांगा, म्हणजे पोरांना पाप पण कळले. यशोदा मैयाने लाड पुरवले, देवकीनं जन्माला घातलं, जरूर सांगायचंय. पण नाका तोंडात पाणी गेलं तरी सुद्धा वाचवणारा बाप वसुदेव समाजाला सांगा, म्हणजे बाप कळेल. बाप आपल्या नजरेतून कसा कमी झाला सांगू का?
जर पोरगा कामाला जात नसेल, माय सांगते बाड्या दुकानावर जाई बरं, बाळांना नाही म्हणलं का माय लगे सांगते दुकानावर जाय नाही, तुम बाप्पा सांग दिसू, तुम बापना संताप नाही बरं, तुला हात पाय मोठा की तुम बापना संताप चांगला नाही बरं, मारेल तुम बाप, तुझा बाप मारेल, तुझा बाप मारेल असं करू करू बाप तर मनातूनच उतरतो, पोरांच्या मनातूनच बाप उतरतो. कुठं तरी मला असं वाटतं बाप एवढा निदर्दी नसतो जितका आपण समजतो. अरे इथला हुशार लोक राहत तुम्ही, इथला हुशार लोक राहतात. आठवते मला असं माहित पडणं सर्वात तरुण 100% माडकरी आहेत, गाव बी 90% माडकरी असं मला माहित पडणं. पण खाणार ले समजेल म्हणून म्हणणार, कारण म्हणा आहे ना बठा लोकच सांगितले ना तसे. हा एवढी कोंबडी राशी एवढी कापकस ना एवढ शिकते राहत तरी बरोबर काढून ठेवते ना करू देऊ भाजी समजे ना खाणार की. हा तुम्ही बोलतो बारीक बारीक माहिती होई आल ती. अरे एवढी कोंबडी माहिती जर कधी इथलं पित्त तुमले दिकी जास पण त्या बापनं प्रेम आणि त्यानं हृदय काढू दिकत नाही. लक्षपूर्वक आहे का बाप काय असतो. हा अभंग पुरा सोडतो, टेन्शन लेवान नाही. बाप करी एकदम बरोबर पोषक प्रमाण घेतलं महाराजांनी. जे पाहिजे होतं ते काय बाप करी जोडी लेकरांची ओढी आपली कुरवंडी वाढवणी. पुढचं धरण काय होतं, एकाएकी केला मिरासीचा धनी. हा गोड प्रमाण घेतलं. बाप किती करतो लेकरासाठी या अभंगातून तुकोबरायांचाच अभंग आहे. तुकोबरायचं स्पष्ट करतात, एकाएकी केला मिरासीचा धनी. जो बाप किती मोठं संकट येऊ द्या, कितलं बी मोठं संकट होणं तरी बापना डोकामा एकच राहत नको मला एक पोरगा आहे का दोन पोर आहेत म्हणा, पोरेत ना थोडंफार बिगबर बी काय की मी पुरुष काय राहू दे तुझा. तो त्रास बोगस आजारी पडणार तरी व्याज ना उचलस, मजुरी करत आणि खेळाना प्रयत्न ठेवत, पण हातमा इस्टेट विकत नाही का बरं पोरगांसाठी. 2 बिघा कराय ना मन पोऱ्याला काम पडी, 2 बिघा कराय ना मन पोऱ्याला काम पडी. रस्त्यावर कधी बाजार करायला गेला, रस्त्यावर एखादी हॉटेल दिखली, एखादी आवडती वस्तू दिखली ना तरी बाप विचार करत आला 50 रुपयानं मी जरा काय गुगर म्हणून बायको पोरे वाटते की राहणार पटास खात नाही बांधलेच घर. इतका जीव मारीन जगणारा बाप. बिग 2 बिघ जे बी येते स्वतः जीव मारीनी वाचाडस आणाव बोल लगीन होय नका वाला होय जास आणि घर बांधाल जर सासराने 50,000 1 लाख ने मदत कर देणे का टीम का वाजस मन सासराने कानी 1 लाख रुपये दिना मन मायबाप काय काम ना नाही. सासराने कानी 1 लाख रुपये दिना मन मायबाप काय काम ना नाही. येडा आई 1 लाख ना तुम बायको मरस तो तुले वजन दकडे या घर मन बाप ना 1 लाख येतच. ज्या बापले तू खावाडी बी नाही राहिना तो 2-4 बिघा असं तू दान कर जावा आहे कधी बापनं नावलीनच नाही, खरा दातानच नावली नाही. मग तुले बाप कथा समजणार. आणि काही लोक असंही म्हणतात महाराज घोड्यावरचा बाप गेला तर चालेल पण चुली जवळची माय नाही गेली पाहिजे. म्हणतात ना घोड्यावरचा बाप गेला तर चालेल पण चुली जवळची माय नाही गेली पाहिजे. दादा जेवढी माय प्रेम करते त्याच्यापेक्षा बाप 4 पटीनं करतो. फक्त फरक आहे माय सांगून दाखवते, बाप सांगत नाही. पण प्रेम तर तिच्यापेक्षा जास्तच करतो. काय मत आहे तुमचं, काय मत आहे. आणि कदाचित बापाचं प्रेम पोरींना जास्त करतं म्हणून पोरीस ना ध्यान पक्की. छोटासा दृष्टांत देईल मला आवडेल सांगायला. तुम्ही ऐकणारे लोक दिलदार दिसतायत, एकदम एकचित्त होऊन ऐकताय ना म्हणून मला सांगायला आवडतंय. लक्षपूर्वक ऐका. बाप प्रेम करत नाही का, बापही तेवढंच प्रेम करतो जितकी माय करते. एका ठिकाणी सत्य घडलेली घटना आहे, मी जे पण सांगतो फेकाधिपात सांगत नाही, सगळे घडलेली घटनाच सांगतो कीर्तनातून.